2023 साली ज्या लोकांनी याला समर्थन दिलं की डिलिमिटेशन हे सेन्सस नंतर होईल, डिलिमिटेशन हे कशा पद्धती महिला आरक्षण विधेयक हे डिलिमिटेशन आणि सेन्सस प्रमाणे लागू होईल, त्याच लोकांनी हे लक्षात आल्याबरोबर की आता एनडीए कडे 2/3 मेजॉरिटी नाही आहे, सरड्यासारखा रंग बदलला, आपले खरे दात बाहेर काढले आणि या विधेयकाच्या विरोधात मतदान केल्यामुळे विधेयकाच्या बाजूने 298 आणि विरोधात 231 मतं पडली. आणि डिलिमिटेशनचा आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? त्यांचं असं म्हणणं आहे की विरोध मी केला 29 ला लागू होणार. माझा आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना एक विनम्र प्रश्न आहे की डिलिमिटेशनचा आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? काय संबंध मला सांगा ना. तुम्ही एक विधेयक आणलं महिलांना आरक्षणाचं, 543 करून टाका, आतापर्यंत झालं असतं. मग मला कळलं असतं की माझा मतदारसंघ आरक्षित आहे का नाही, बारामती लोकसभा महिला आरक्षित आहे का नाही, आतापर्यंत कळलं असतं ना. डिलिमिटेशन मध्ये तुम्ही का घालताय? तुम्ही 543चा निर्णय तत्कालीन का नाही घेतला? कोणी थांबवलं या सरकारला? हे जे पक्ष आहेत यांच्याकडे कुठलाही प्रतिवाद नाही. मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी. ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी. ते करणार नाहीत, करू शकत नाहीत. केवळ मुजोरी करायची आणि पळून जायचं हे जे काही यांनी सुरू केलेलं आहे याच्या विरुद्ध देशभरात आणि महाराष्ट्रात आता महिलांचं एकत्रीकरण आम्ही करणार आहोत. माझी तयारी आहे. माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती जागा, माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती वेळ, कारण का ते माझ्यापेक्षा जास्त व्यस्त आहेत, त्याच्यामुळे ते म्हणतील ती वेळ. विनम्रपणे आमच्यापैकी कोणीही विरोधक म्हणून नाही, पण देशाला वास्तव कळलं पाहिजे. उद्या भारतीय जनता पक्षाने एक या संदर्भातला मेळावा बोलवलेला आहे. आमच्या मित्रांना देखील आम्ही तिथे निमंत्रित करू. महिला विरोधी चेहरा काँग्रेस, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी आणि उबाठाचा हा जो महिला विरोधी चेहरा आहे, हा चेहरा आम्ही उघडा करू. मुकाट्याने या सर्वांना महिला आरक्षण विधेयकाला समर्थन द्यावं लागेल. जोपर्यंत लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. सगळ्या महिलांमध्ये या सर्व जनजागृती करण्यासाठी कशा पद्धतीने मला मनापासून आनंद आहे. जर भारतीय जनता पक्ष एक जन आंदोलन उभं करणार असेल तर चांगली गोष्ट आहे. ह्याचा अर्थ लोकशाहीमध्ये टिकते अजून थोडे दिवस. 70 कोटी महिलांचा विश्वासघात करत या विधेयकाची भ्रूण हत्या ही विरोधकांच्या वतीनं करण्यात आली आणि त्याही पेक्षा वाईट की अशा प्रकारची हत्या केल्यानंतर जो आनंदोत्सव त्यांनी साजरा केला तो एक प्रकारे भारतातल्या समाज सुधारकांच्या विचारांवर केलेलं तांडव होतं. 30 सप्टेंबर 2030 ला ट्विट करण्याचं कारण काय फडणवीस साहेबांना आमच्या? याचं कारण असं आहे की हे बिल मंजूर झालेलं आहे. हे बिल मंजूर झाल्यावर आपण नरेंद्र मोदींचं नारी शक्तीचं अभिनंदन केलेलं आहे. मग आता 3 वर्षांनी कसली भ्रूण हत्या झाली? भ्रूण हत्या हा कायद्यानं एक अपराध आहे. महाराष्ट्रात भ्रूण हत्येवर बंदी आहे, मी ते विसरले. 2023 ला जे बिल मंजूर झालं त्या बिला संदर्भात तुम्ही आता आमचा निषेध करताय.